भय इथले संपत नाही। जुन्नर, मंचर, आंबेगाव, शिरूर बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत। तर कधी बिबट्याचे दर्शन, त्यामुळे ऊसतोड टोळ्यांपासून शेतकरी आणि ग्रामस्थ भयभीत झाले आहेत। बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 53 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 1700 ते 1800 पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे। वन विभाग पिंजरे लावते, बिबटे पकडते, पण पकडलेले बिबटे कोठे सोडले जातात, त्याचं काय होतं? बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। बिबटे येथील माणसांच्या सवयी लावून घेत आहे। पूर्वी दुचाकीवर बिबटे हल्ला करीत नसे, आता दुचाकीवर हल्ला करू लागला आहे। पूर्वी दिवसा दर्शन देत नसे, आता दिवसा दर्शन देऊ लागला आहे। पूर्वी एकटा फिरणारा बिबट्या आता टोळीने फिरू लागला आहे। मांजर कुळातील असल्याने हिंस्र प्राणी दबा धरून बसायचं आणि सावध टप्प्यात आला की हल्ला करायचा, हाच त्याचा DNA असल्याने कुठून येईल आणि हल्ला करील अशी स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे जनता भयभीत झाली आहे। पकडलेले बिबटे नंतर सोडून दिले जातात। त्यामुळे बिबट्या मूळ जागी येताना स्वसंरक्षणासाठी हल्ला करत असतो। वन विभाग बिबटे पकडण्याचे प्रयत्न करते, मात्र पकडलेले बिबटे पुन्हा सोडले जातात। असा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांना एक भीतीदायक धक्का बसला आहे। कुमशेत येथील सिद्धार्थ केदार, पिंपरखेड येथील शिवान्या बोंबे, मंगरुळ येथील भागोबाई जाधव आणि पिंपरखेड येथील रोहन विलास बोंबे या चौघांचा अवघ्या 1 महिन्याभरात बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला। त्यामुळे जुन्नर, आंबेगाव, शिरूर येथील नागरिक भयभीत झाले आहेत। बिबट्याच्या हल्ल्यामुळे लोक अक्षरशः वैतागले आहेत। लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे। या भागात नागरिकांचा अक्षरशः आक्रोश उसळला। नागरिकांनी वन विभागाची गाडी पलटी करून पेटून दिली। वन विभागाच्या कार्यालयालाही आग लावली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे देवदत्त निकम यांनी पुणे नाशिक महामार्गावर रस्ता रोको केला। तब्बल 22 तास रस्ता रोको करण्यात आला। यामुळे शासनाने नागरिकांवर गुन्हे दाखल केले। घटनास्थळाला वनरक्षक आशिष ठाकरे, पुणे जिल्हा अधिकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी भेटी दिल्या। बोंबे कुटुंबांची सांत्वन केली। शासनाने 4 शार्प शूटर पाठवून एका नरभक्षक बिबट्याचा खात्मा केला, तर 2 बिबटे जेरबंद केले। मात्र येथील भय काही संपेना। वन विभागाने अनायडर, सौरकुंपण अशा विविध योजना राबवल्या, मात्र बिबटे उदंड झाले। विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यजित शेरकर यांच्या बंगल्याभोवती असलेले सौरकुंपण भेदून बिबट्या आणि तरसाने बंगल्याच्या आवारात प्रवेश केला। ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली। ऊस तोडणाऱ्या टोळ्या सकाळी ऊस तोडण्यासाठी ऊसाच्या फडात हजर होतात। त्याचवेळी त्यांच्याबरोबर त्यांची लहान मुलंही असतात। 2 टोळ्या असल्या तर 20 जण असतात। मात्र या जमावालाही बिबट्याने भीक घातली नाही। या उलट समोरच्या मोकळ्या जागेत वावरात बसून दर्शन देत राहिला। त्यामुळेच येथील भय काही संपेना। बिबट्याला दिसत्या क्षणी गोळ्या घालण्याची परवानगी देण्याची गरज निर्माण झाली आहे। बिबट मुक्तीसाठी आंदोलन केले तर शासन आंदोलकांवर गुन्हे दाखल करते। वास्तविक पाहता मानवाचा जीव घेणाऱ्या हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करणे हे शासनाचे कर्तव्य आहे। मात्र बिबट मुक्तीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरच शासन गुन्हे दाखल करीत आहे, ही बाब निंदनीय आहे।